गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही फलंदाजी घेतली. आता मात्र नाणेफेक गमावून सुद्धा तुमच्या मनासारखं झालेलं आहे. फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? या ग्राउंडवरती कोणत्याच धावा सेफ नाही आहेत. आम्ही 3-4 दिवस मॅची बघतो इथल्या. जेवढा टोटल करता येईल आम्हाला तेवढा चांगला खेळण्याचा प्रयत्न. एकंदरीत आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची स्पर्धा आहे. स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. ही स्पर्धा आपण प्रत्येक दिवशी MTC आमच्या लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून घर बसल्याचा लुप्त आपण घेतलेला आहे. एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये तुम्ही घर बसल्या काय अनुभवलं, कशी स्पर्धा वाटली आपल्याला? खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. येऊ ते वैष्णव भोईर आमचे मित्र दिलीप शेठ भोईर यांचे सुपुत्र. नाणेफेकीचा उजवा कौल स्कायरा 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरडोण क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी स्वर्गीय नारायण शेठ भोईर दिविशा 11 पडगे क्रिकेट संघाला प्रथम दर्शनीय फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणरायाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज आमदार चषक 2025 गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा तुम्ही रायगड ठाण्याची प्रथमतः ही स्पर्धा आपण पाहतो. आणि या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक ज्या बैलांना बैलगाडा क्षेत्रामध्ये आपला मालकाचं नाव सातत्याने टिकवून ठेवलं, अर्थातच बाल्याभाई या नंदीचे मालक आणि दमदार युवा उद्योजक भारत शेठ म्हात्रे आणि श्रीकृष्ण क्रिकेट क्लब नागझरी यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आज स्पर्धेचा 4था दिवस आणि एकूण 5वा दिवस माफ करा. आणि आज देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यापैकी पहिला सामना स्वर्गीय नारायण शेठ दिविशा 11 पडगे विरुद्ध स्कायरा 11 रतन स्मृती शिरडोन बी. टॉस जिंकलाय स्कायरा 11 रतन स्मृती शिरडोन बी संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या वर्षी मला वाटतं या संघाने भरीव कामगिरी केली आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरला होता. आणि राज पाटील हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज बाईक त्या खेळाडूने पटकावली होती. आणि तितक्याच ताकदीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो स्वर्गीय नारायण शेठ दिविशा 11 पडगे.
काल देखील पडगे संघाचा चांगला परफॉर्मन्स झाला धानसरच्या मैदानावरती. आज देखील आपला मॅच खेळतायत ग्रामीणचा, त्यासाठी देखील सर्व टीमला शुभेच्छा देऊया. दुसरी मॅच असेल राधाकृष्ण तोंडरे विरुद्ध भैरवदेव 11 रीडगर, माफ करा गावदेवी तुर्बे विरुद्ध आई गावदेवी, स्वर्गीय कुशालदादा 11 परेशदादा 11 ढोंगऱ्याचा पाडा. त्याच्यानंतर राधाकृष्ण तोंडरे विरुद्ध भैरवदेव रीडगर, नंतर वेलकम उस्साटणे आणि अमृत 11 बोरले. तो चलेंगे मैदान की तरफ. आज हमारे साथ जुड़ेंगे राहुल भोईर, एक बेहतरीन कमेंटेटर बैलगाड़ा क्षेत्र में, हम उन्हें देखते हैं. साथ ही साथ हमारे महागुरु एमडी गड़गे सर, सुनील गावस्कर पुरस्कृत, केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत सम्मानित महागुरु एमडी गड़गे सर जुड़ चुके हैं आज के दिन में. योगेश मड़वी सर मेरे ख्याल से धानसर की टूर्नामेंट में रवाना हो चुके हैं. और हमारे अंपायरिंग भूमिका अगर देखेंगे अंपायर पैनल सुनील पाटिल सर, उनके समेत द्वारकानाथ चोरगे और जावेद फरीद सर, ये तीनों अंपायर. नितिन सानिया डीजे साउंड सर्विस बेताज बादशाह जिन्हें कहा जाता है, और ओम साई एमटीसी, इनका भी स्वागत करेंगे. जुड़ चुके हमारे साथ. हमारे साथी स्कोरर रंजीत भोईर, मैन फ्रॉम नागसरी. रंजीत आपका भी स्वागत करेंगे. तमाम दर्शकों का स्वागत करेंगे यूट्यूब के जरिए जो हमारे साथ अभी अभी जुड़े हैं, उन सभी दर्शकों का स्वागत करेंगे. थोड़ा सा बात करेंगे, बारिश की वजह से हमेशा इस टूर्नामेंट को कुछ ना कुछ थोड़ी सी तकलीफें होती है, लेकिन हिम्मत नहीं हारते. वही जज्बा लेकर भारत चुरा और उनकी सेना फिर से खड़ी होकर ये टूर्नामेंट का आगाज करते हैं और एक सक्सेस टूर्नामेंट करने के लिए हमेशा दमदार रहते हैं. आज मेरे ख्याल से रायगढ़ के भाग्य विधाते लोक नेते माजी खासदार रामशेठ ठाकुर साहब, इनका भी आगमन होगा. आमदार प्रशांत ठाकुर, इनके नाम की ये टूर्नामेंट आपको नजर आ रही है. सभी ने काफी दमदार योगदान दिया. श्रीनाथ शेठ होंगे, महेश शेठ होंगे, उनका काफी दमदार योगदान. और आज मात्र ये टूर्नामेंट ये 5वें दिन में जा रही है. पहले दिन सुपर 8 में क्वालिफाई होने वाली टीमें आप देख सकते हैं, जहां पर दमदार परफॉर्मेंस दिया. गाथा 11 तलोजे मस्कुर और रुनव 11 नारेन, ये सुपर 8 में सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है. दूसरे दिन जय दुर्गा सुरई और जयगांव देवी अथर 11 कानपुली, ये क्वालिफाई हो चुकी है. तीसरे दिन स्वर्गीय रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान उसाटने और जय बापदेव सायुरी स्पोर्ट्स 11 नेवालीपाड़ा. और चौथे दिन यानी कि कल ए लॉट में से जय बजरंग भावाले बी बनाम वनु स्पोर्ट्स 11 टेम्बिवली, ये टीमें क्वालिफाई हो चुकी है. और आज मात्र 2 टीमें सुपर 10 के लिए, यानी कि कल मेगा फिनाले होगी. आज शायद एक टीम निकालने का प्रयास होगा और एक टीम क्वालिफाई होगी. तो बाकी के जो टीमें ऑनलाइन देख रहे होंगे, उनसे गुजारिश करेंगे कि आप ऑनलाइन देख रहे हो तो समय का पालन कीजिए. तुरंत जब पहली इनिंग समाप्त होगी तो टॉस के लिए आपको आना, ये हमें आपको सूचना देना चाहेंगे अगर यूट्यूब के जरिए मैच आप देख रहे होंगे. तो गेम इज ऑन. शुभ सकाल और सभी क्रिकेट दर्शकों का स्वागत करेंगे इस पहले मैच के लिए. कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे, जहां पर टॉस हारी, सिक्का उछला स्कायरा 11 रतन स्मृति गावदेवी शिरडोन बी के पक्ष में, और उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. एक अच्छी बात है इस टूर्नामेंट में हर एक मैच 5 ओवर का खेला जा रहा है. और महागुरु जब कप्तान से राय पूछते हैं कि हर एक मैच 5 ओवर का है, तो क्या कैसा लग रहा है आपको? वैसे तो ग्राउंड किफायती शेर है, बल्लेबाज के लिए काफी अनुकूल है, बड़े टारगेट भी यहां पर चेस होता है, और खास करके 5 ओवर का मैच बोले तो परफेक्ट मैच आपके सामने खेलने के लिए मजा आता है. चलिए, कैमरामैन भी सेट है और इस मैदान का इस सीजन का 103 हाईएस्ट टोटल स्कोर है. वैसे तो 112 का बड़ा स्कोर है महागुरु. चला खेल स्टार्ट. बोला गणपति बाप्पा मोरया. गेम इज ऑन. और पहले गेंद के ऊपर सुबह के सत्र में निखिल रमेश मात्रे, इनके बल्ले से आसमानी छक्का.
नितिन सानिया साउंड सर्विस धुंधरे एक दमदार आवाज का बेताज बादशाह डीजे ऑपरेटिंग की अगर तारीफ करेंगे निश्चित तौर पर काफी चार चांद लगाते हुए क्लियर साउंड क्वालिटी यहां पर नजर आती हुई। गुड बैटिंग। दूसरी गेंद के ऊपर लॉक किया है, टाइमिंग बेमिसाल, मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन की तरफ फ्लिक किया सीधा चरण। ची मायभूमी सांगे रुबाब त्यांचा असे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण ऐकलं। ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला तेथील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला तेथील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय। आणि ये सुबह का सत्र का ये छक्का नंबर 3 यानी कि ये टूर्नामेंट आमदार ट्रॉफी श्री कृष्ण स्पोर्ट्स नागजरी आयोजित इस टूर्नामेंट में छठी हैट्रिक छक्कों की नजर आती हुई निखिल के बल्ले से। हमारे साथ स्कोरर इसी गांव के भूमिपुत्र रंजीत भोई जानकारी देते हुए कि ये नंबर 6 के बल्लेबाज बने जिन्होंने छक्कों की हैट्रिक लगाई और विश्वास नहीं हो रहा है कि यही स्कायरा 11 रतन स्मृति गांवदेवी शिरडोन भी। स्कायरा 11 की बात करेंगे तो रायगढ़ थाने के दिग्गज पैकर आकाश शेठ पाटिल, इनके सुकन्या का नाम स्कायरा, इनके नाम से ये टीम हमेशा खेलती है। ओ बल्ले का निचला हिस्सा लगा, बाल बचे, अच्छी फील्डिंग विकेट कीपर के पीछे नजर आती हुई। 3 छक्के आने के बाद ये कुछ अच्छी गेंदबाजी नजर आती हुई, क्योंकि पहली 3 गेंदें लेफ्ट आर्म ओवर द विकेट से नागजरी विलेज एंड की ओर से उन्होंने फेंकी, लेकिन उसके बाद राउंड द विकेट से बॉलिंग करने के लिए आए और इस मर्तबा मात्र वहां पर रोक लगाते हुए। चलिए 3 गेंदों के बाद अच्छी लेंथ यहां पर राज की ओर से तन्मय की ओर से नजर आती हुई। फिर से एक बार मारा करेंगे निखिल के लिए, इस बार भी बड़ा शॉट, बल्ले के स्लॉट में गेंद आ रही है और सुबह के सत्र का यह धमाकेदार बल्लेबाजी चरण। यह टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट स्कोर 103 का है। जय बापदेव सायूरी स्पोर्ट्स 11 नेवालीपाड़ा, जहां पर रोशन ने 14 गेंदों में 56 की पारी खेली थी, यानी कि 14 में 56 बोले तो हर गेंद के ऊपर मेरे ख्याल से बाउंड्री। क्या दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, निखिल रमेश मात्रे, दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। 4 छक्के अब तक इस ओवर में आ चुके। चलिए इस बार जड़ में डालने का प्रयास जरूर किया था, अच्छी गेंद थी यहां पर अंतिम, और इसी के साथ एक महंगे ओवर की समाप्ति, सिर्फ छक्कों की डील हुई इस ओवर में। और इसी के साथ पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर समाप्त होने के बाद कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गी टीम का स्कोर है 24-24 विदाउट विकेट। हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान, भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान, महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान। क्या बात है, महाराष्ट्र ख्यातनाम कवि गायक एकनाथ जी माली साहब, इन्होंने ये संगीत को बनाया और एकनाथ जी माली साहब भी इस टूर्नामेंट में जरूर देखते हुए नजर आएंगे। तो पावर प्ले का पहला ओवर काफी महंगा नजर आया 24। अब दूर वाले छोर से बॉलिंग में परिवर्तन, जावेद फरीद सर अंपायर आपका स्वागत करेंगे। संचित पाटिल नए बॉलर आएंगे, जहां पर पिछले ओवर की 6 की 6 गेंदें अकेले बल्लेबाज निखिल रमेश मात्रे इन्होंने खेली। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे अल्पेश भोईर, सैंडी भी आपको नजर आएंगे, जहां पर वो भी ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। और निश्चित तौर पर फिलहाल पहले विकेट के लिए बढ़िया पार्टनरशिप नजर आती हुई, और जब इस तरीके की पार्टनरशिप होती है तो निश्चित तौर पर एक बड़ा स्कोर खड़ा होने की आशंका नजर आती है। लेकिन कभी कभी होता है जब बड़ा स्कोर आपके सामने खड़ा हो तो इसका मतलब यह नहीं कि सामने वाली टीम को कमजोर रखना चाहिए, क्योंकि यहां पर चेस होने में कोई दिक्कत ही नहीं है। शॉट डाउन है, थोड़ा सा बॉल ठीक आ रही है बल्ले के ऊपर, तो सोच के साथ क्रिकेट खेलना पड़ेगा। बॉलिंग में परिवर्तन, संचित
सेकंड पावर प्ले में आपको नजर आएंगे, जहां पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए ये फील्ड सेट की गई है। लॉन्ग ऑन एक वाइड थोड़ा सा लॉन्ग काउ कॉर्नर की रीजन में थोड़ा सा हटाया गया इस खिलाड़ी को, लगभग मिड विकेट की तरफ तैनात, और एक लॉन्ग ऑफ। ये तीन खिलाड़ी सर्कल के बाहर। बड़ा शॉट खेला जरूर है, शॉट स्क्वायर लेग के बगल में खिलाड़ी आते हुए, ओ कैच ऑफ द डे तन्मय पाटिल, क्या कमाल का कैच पकड़ा है। पहले यहां से कैच छूटा था, लेकिन दूसरे एक्शन में इस कैच को पकड़ा और इसी के साथ पहला करारा छक्का। अल्पेश बैक टू द पवेलियन। महादेव का वार, कोई प्यार का दीवाना, कोई दौलत का दीवाना, तो कोई शोहरत का दीवाना। हम तो महादेव के भक्त हैं, हम तो सिर्फ महादेव के दीवाने हैं। और आज शुभ सोमवार, क्या बढ़िया क्रिकेट खेला जा रहा है सुबह के सत्र में। और जिस तरीके से निखिल ने जो दमदार शुरुआत दी थी कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे टीम के लिए, वो शुरुआत जबरदस्त रही। लेकिन ये शुरुआत आप स्कायरा 11 रतन स्मृति गावदेवी शिरडोन बीबी अपने टीम के लिए देते हुए पहला करारा झटका। बल्लेबाज अल्पेश आउट होने के बाद उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज भगवान मसे भगु ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए ये भी जाने जाते हैं। लेकिन देखेंगे यहां पर विकेट गवा चुकी, एक विकेट की तलाश थी, वो विकेट आखिरकार लेने में कामयाबी जरूर मिली। और अब फ्रेश बैटर नंबर 3 के पोजीशन पर भगवान, तो आप रैकेट की बॉल, गति का इस्तेमाल किया, हवा में गेंद, कैच ड्रॉप। तो इसका मतलब साफ है कि वहां पर मिलेगी बाउंड्री। हर हर हर। मास्टर नितीन या आहे त्यांची ओळख। सन्मान्य रोहितदादा म्हात्रे नागझरी व्यासपीठावर उपस्थित आहेत। रायगड जिल्हा परिषद नागझरी शाळेचे चेअरमन आमचे परम वर्गमित्र आदरणीय निवृत्ती म्हात्रे यांचं इथे आगमन होत आहे। आमचे स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, दादा मनपूर्वक आपले स्वागत आहे। गावदेवी तुर्बे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे प्रतिस्पर्धी आई गावदेवी स्वर्गीय खुशाल दादा परेश दादा 11 डोंगराचा बड़ा। कप्तान से गुजारिश करेंगे आप भी तैयार है, इनिंग ब्रेक में बिल्कुल टॉस किया जाएगा। गति का इस्तेमाल किया था वहां पर बल्लेबाज ने, बढ़िया लाइन और लेन, खराबी नहीं है कोई भी गेंदबाज इस गेंदबाजी में, बैटर लाइन और लेन के साथ गेंदबाजी कर रहे। पिछले गेंद की अगर चर्चा करेंगे तो पेस का इस्तेमाल किया था बॉलर के, और जो स्लिप पे खिलाड़ी थे वो कैच अगर लेते तो एक और तगड़ा झटका लग सकता था कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे टीम को। रन संख्या फिलहाल रुकी हुई, स्कोर है 28 रन, एक बाउंड्री अब तक इस ओवर से आती हुई। वो मिस्टर स्ट्रोक के बल्ले का बाहरी किनारा, फिर से एक बार वही खिलाड़ी, लेकिन इस बार कोई चूक नहीं। इसी के साथ बल्लेबाज आउट, एक और तगड़ा झटका पड़गी टीम को। अभी स्वागत करेंगे तो भगवान मसे आउट होकर जाएंगे मैदान से बाहर, जहां पर बहुत सारी अपेक्षा थी इस खिलाड़ी की ओर से। लेकिन एक तरफ निखिल रमेश म्हात्रे नॉन स्ट्राइक एंड पर डटे हुए, जिनके बल्ले से 4 छक्के आ चुके हैं, वो खिलाड़ी अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है। सोच रहा होगा पहले ओवर की 6 की 6 गेंदें उन्होंने अकेले नहीं खेली, लेकिन सेकंड पावर प्ले में मात्र स्कायरा 11 रतन स्मृति गावदेवी शिरडोन बी के गेंदबाजों ने पूरी तरीके से बांध कर रखा है, मौका नहीं दे पा रहे। वो भी जानते हैं कि निखिल को जितना नॉन स्ट्राइक एंड पर रखे और रनों के ऊपर अंकुश लगाने का काम कर सकते हैं, और वही कुछ नजर आता हुआ बॉलर संजीत पाटिल की ओर से। नए बैटर कुंवर पाटिल शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, स्क्वायर लेग के खिलाड़ी डीप स्क्वायर लेग में आकर गेंद को उठाए फील्ड करे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। तब तक 2 रन बल्लेबाजों के खाते में जुड़ेंगे, और आते ही खाता खोला बल्लेबाज कुंवर पाटिल ने, और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 2 विकेट के नुकसान के ऊपर 30 रन। पावर प्ले की आखिरी गेंद है, दूसरा ओवर प्रगति पथ पर। आज सभी के सभी टीमें आपको इसी एरिया की नजर आएंगी, और जो एक टीम होगी वो कम से कम एक ट्रॉफी की हकदार होगी, और अंतिम समय कल पता चलेगा कि कौन होगा प्लेयर ऑफ द सीरीज, यानी कि इस बाइक का हकदार।
अंतिम गेंद थी, जड़ में डालने का प्रयास टैप किया है, मिड ऑन की तरफ फील्डर आते हुए, गुड बॉलिंग, कमाल की वापसी नजर आती हुई स्कायरा 11 रतन स्मृति गांव देवी शिरडन बी की ओर से। और यहां से दूसरा ओवर समाप्त, यानी कि पावर प्ले के 2 ओवर आपको दिए जाते हैं वो समाप्त हो चुके हैं, यानी कि 15.50 की रन रेट से 31 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगे। थँक्स रॉकस्टार प्रवीण। यानंतरची लढत असेल आई गावदेवी कुशाल दादा परेद दादा 11 डोंगराचा पाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी गावदेवी तुर्बे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। फलंदाजी करत असताना कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भुईर पडगे 11 क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो आणि सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने पडगे क्रिकेट संघ आणि आमदार ट्रॉफीसाठी ते शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत। तो तीसरा ओवर प्रगति पथ पर रहेगा। तीसरे ओवर के लिए गेंदबाज तेजस मात्रे। तो 3 ओवर जो फ्रेश बॉलरों से किया जा रहा है, शायद सोच यही होगी संचित सेकंड स्पेल का कोटा यहां से करेंगे, ये साफ नजर आ रहा है। तन्मय को थोड़ी सी मार मिली, उसकी वजह से उन्हें रोका गया, वरना कई कप्तान ऐसे होते कि पहले अपने टॉप गेंदबाज के 2 ओवर समाप्त कर लेते 3 ओवर में, लेकिन यहां पर अलग रणनीति के तहत खेल रही है। वहां पर शिरडन बी टीम एज एंड टेकन, बड़ा लगा है बल्ले का बाहरी किनारा। एक सोच में है कि जब आपके साथ सामने एक बड़ा खिलाड़ी है जो बड़े हिट में तब्दील करे तो सिंगल लीजिए, दीजिए मौका उनको, आते ही बड़ा शॉट के लिए कोशिश और लौटे मैदान से बाहर। रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला, रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला, श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला, आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला, आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला। विकेट मैदान से बाहर लौटता हुआ नए बैटर आएंगे अलंकार पाटिल। अब उनके ऊपर काफी दारोमदार होगी, जहां से अलंकार की चर्चा करेंगे। नंबर 5 के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए टॉप ऑर्डर के बल्लेबाज की बात करेंगे। अभी भी निखिल मैदान के अंदर डटे हुए, उनको साथ देने के लिए नए बल्लेबाज। लेग बिफोर की जोरदार अपील यहां पर नजर आई, अपील में व्यस्त रहे खिलाड़ी, तब तक लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी रोके वहां पर नहीं, एक ही रन लेना चाहेंगे वहां पर। जानते हैं कि लगातार विकेट यहां पर गिरी जा रही है, उसकी वजह से सिंगल लेकर लेग बाय के तौर पर यह रन आएगी। दोनों छोर बदलेंगे। अब 8 गेंदों के बाद स्ट्राइक एंड पर आते हुए बल्लेबाज निखिल, क्योंकि लगातार की बात करेंगे तो वो खिलाड़ी सेकंड पावर प्ले में रुके रहे 9 स्ट्राइक एंड पर, जिसका फायदा मिला स्कायरा 11 रतन स्मृति गावदेवी शिरडन बी टीम के गेंदबाजों को, और लगातार उसके बाद प्रेशर बना रहे। अब आएंगे स्ट्राइक एंड पर निखिल, 6 गेंदों में 24 अब तक बनाकर नाबाद खेल रहे। इस टूर्नामेंट की बात करेंगे आमदार ट्रॉफी नागझरी में, मेरे ख्याल से अर्धशतक ठोकने वाले कई सारे ऐसे बल्लेबाज 3। एज लगा है बल्ले का, भाग्य ने साथ दिया है, फाइन लेग की तरफ गेंद दंदन करती हुई सीमा रेखा पार, निखिल के बल्ले से 4 रन। चार रनों की मदद से रन संख्या पहुंची है 36 रनों के ऊपर। धीरे धीरे यहां पर फिर से एक बार लय में आते हुए बल्लेबाज निखिल, ये भी बड़ा शॉट, हवाई यात्रा देगी पूरे के पूरे, आधा डजन रन, 6 रन। गायलेलं संगीत की गणपतीची ओढ लगेच लागते हे संगीत ऐकल्यानंतर, आणि चांगलं संगीत सानिया डीजे साउंड सर्विस नितिन इनके ओर से हमें देखने को मिला। 6 रनों की मदद से दुगनी रफ्तार से आगे बढ़ रही है। वहां पर पड़गे 11 टीम 42। स्लोवर वन किया था इस गेंद को, अपील हुई थी वहां पर, लेकिन अंपायर ने तुरंत वहां पर बता दिया कि जी हां बल्ले पर लगी है गेंद तो आप ज्यादा अपील मत कर लीजिए, यही कुछ नजर आया।
डॉट बॉल की समाप्ति। व्यक्तिगत अगर बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से 5 छक्के और एक बाउंड्री की मदद से 34 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। अब तक आदित्य गोरपेकर, साक्षी 11 गावदेवी नारिवली 15 में 55, अमर पाटिल रुनव 11 नारायण 14 में 50, उसके बाद रोशन जादव जय बापदेव सायरू स्पोर्ट्स नेवालीपाड़ा 14 में 56। ये 3 खिलाड़ी बने हैं अर्धशतक का ठोकने वाले। क्या ये नंबर 4 के बल्लेबाज बनेंगे श्रृंखला में? 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है पड़गी टीम की लगभग 48 में और खुद निखिल खेल रहे 40 पर। रायगड जिल्ह्यात मानाची स्पर्धा हाय ती 1 नंबर। या स्पर्धेला बक्षीस लाखाच्या होवर। रायगड जिल्ह्यात मानाची स्पर्धा हाय ती 1 नंबर। या स्पर्धेला बक्षीस हाय लाखाच्या होवर। नेते मंडळी मित्र परिवार भेट देती चषकाला। तो चलिए नेक्स्ट मैच के लिए तैयार रहिए दोनों भी टीमों के कप्तान, खास करके तुर्बे टीम के कप्तान यहां पर मौजूद है। उनके सामने खेलने वाली टीम आई गावदेवी स्वर्गीय खुशाल दादा एंड परेश दादा 11 ढोंगरचा बड़ा टीम के कप्तान से गुजारिश करेंगे कि इनिंग ब्रेक में आपको टॉस के लिए आना है। केवल 2 ओवर का खेल पहले 17 का यहां से बचा हुआ है, तो आपसे गुजारिश करेंगे कि आप टॉस के लिए संपर्क करें। अकेला बल्लेबाज कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे के बल्लेबाज निखिल रमेश मात्रे खेल रहे 40 के ऊपर और टीम का टोटल स्कोर है 48 रन। 10 गेंदों में 40, यानी कि इसका मतलब साफ है कि 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी हो रही है। अब तक 14 में 56 सायूर स्पोर्ट्स नेवालीपाड़ा टीम के बल्लेबाज ने बनाए थे, यानी कि प्रति गेंद के ऊपर बाउंड्री 400 का स्ट्राइक रेट रोशन जादव का। और यहां पर भी आप देख सकते हैं यहां पर लगभग 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी 10 में 40 ठोककर अपना यहां पर सिकंजा कस दिया है। 12 गेंदें बची यहां से पहले इनिंग्स की और 12 गेंदों में कितने रन बटोरना चाहेंगे यह आने वाला समय ही बता पाएगा। तो चलिए बिल्कुल यहां पर सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ स्ट्राइक चाहिए वहां पर निखिल को और इसी सिंगल्स की मदद से 49 पर पहुंची है टीम कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़ गए 40 पर नाबाद बल्लेबाजी। क्या आज के सुबह के सत्र के इस मॉर्निंग सेशन में हमें अर्धशतक एक और देखने को मिलेगा या फिर स्कायर 11 रतन स्मृति गावदेवी श्रीडोन के गेंदबाज यहां पर रोकना चाहेंगे? संचित पाटिल अब तक के सफल गेंदबाज रहे श्रीडोन की ओर से। ओ शॉर्ट पिच लाइन बॉल, थोड़ा सा उछाल मिला मेन अंपायर की तरफ। लेग अंपायर ने इशारा कर दिया है कि वाइड बॉल है और पहला 1 बाउंस फॉर द ओवर इशारा करते हुए। और टीम के 50 रन कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे के 50 का आंकड़ा यहां पर छूती हुई सुबह के सत्र में मजबूत स्थिति नजर आती। भले ही 2 विकेटें उन्होंने गंवाई होंगे, 3 विकेटें गंवाए होंगे, लेकिन निखिल के बल्ले को शांत करना थोड़ा सा मुश्किल हो रहा है। तो इस बार जोरदार गेंद जरूर फेंकी थी, अपील की गई थी अंपायर की तरफ लेग बिफोर के लिए। शायद ये कह रहे हैं अंपायर कि आप जब गेंदबाजी गेंद डिलीवर करते हो तो बीच में आते हो तो डिसीजन देने के लिए थोड़ी सी तकलीफें होती है, कुछ यही दर्शाया। 1 रन शायद लेग बाय अंपायर, यस लेग बाय के तौर पर यह रन मिलेगी और इसी सिंगल्स की मदद से रन संख्या पहुंचे 51 के ऊपर। ये तो एक्स्ट्रास के खाते में जुड़ जाएगी, ये बल्लेबाज के खाते में नहीं दी जाएगी। बढ़िया बॉलिंग यहां पर संचित पाटिल की ओर से, स्कायर 11 रतन स्मृति गावदेवी शिल्डोन के बी के गेंदबाज की ओर से। शॉट बड़ा खेला है लेकिन फील्डर तैनात, विकेट गिरेगा स्क्वायर लेग की तरफ। मंथन पाटिल की ओर से यह कैच पकड़ा गया और यह चौथा करारा झटका कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे को। टीम के पुरस्कृत स्कायरा 11 यानी कि आकाश शेठ, इनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत करेंगे। हमेशा दमदार योगदान देते हैं रायगढ़ की
कई सारी टीमों को भी हमेशा पैक करते रहते हैं और आज शाखुदोनी के गांव की टीम भी अच्छा योगदान दे रही है, लेकिन सामने पड़ गई टीम मजबूत स्थिति में नजर आ रही है और एक बार देखेंगे संचित ने उस मजबूत स्थिति को रोक लगाते हुए अभी तक अपने नाम पर विकेट तीसरा लेते हुए अब तक के सफल गेंदबाज रहे स्कायर 11 रतन स्मृति गावदेवी शिरडोन बी की ओर से। बड़ा शॉट खेला जरूर है, निखिल मात्र चाहेंगे एक ही लेना या दूसरे में तब्दील करना चाहेंगे। सैंडी बल्लेबाजी के लिए संदेश मात्रे और चलिए यहां पर दूसरे में कन्वर्ट करना चाहते हैं लेकिन नहीं, स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। इस ओवर की शेष अब तक 2 गेंदें बची है, व्यक्तिगत खेल रहे वहां पर निखिल मात्रे 5 छक्के 1 चौकों की मदद से 6 छक्के 1 चौकों की मदद से 40 रनों के ऊपर अब तक ये नाबाद बल्लेबाजी नजर आएगी। अब बेस्ट वर्सेस बेस्ट, एक सफल गेंदबाज शिरडोन बी की ओर से, एक सफल बल्लेबाज पड़ गई टीम की ओर से, यानी कि किसका पकड़ा होगा अब भारी। जड़ में डालने की कोशिश, बिल्कुल ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा यहां पर नजर आया। 1 रन मिलेगा, 1 रनों के साथ निखिल पहुंचे 41 के ऊपर और स्वर्गीय नारायण शेठ यानी कि कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल पड़गे टीम का स्कोर पहुंचा है अब तक 53 रनों के ऊपर। क्या जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन यहां पर स्कायर 11 रतन स्मृति गावदेवी शिरडोन बी टीम के गेंदबाज की ओर से नजर आता हुआ। आउटस्टैंडिंग ट्रेमेंडस फैबुलस परफॉर्मेंस इस बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर, इतनी साजिद जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते हुए, जबरदस्त मारा। कभी ब्लॉक हॉल में गेंदे तो कभी यहां पर ऑफ ट्रैकर की तेज गेंदे जो परेशान कर रही है बल्लेबाजों को। क्या सैंडी के बल्ले से कोई बड़ा शॉट आएगा? तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद, एक और शानदार गेंदबाजी। सेकंड स्पेल का कोटा हुआ समाप्त। 2 ओवर में सिर्फ और सिर्फ 12 रन दिए, 3 सफलता इस गेंदबाज के नाम पर। व्हाट अ बॉलिंग। 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद मात्र 53 4 विकेटों के नुकसान के ऊपर टीम पड़ गई। पंढरीला होते सुरुवात नागझरीला, सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारतदादा म्हात्रेला। आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान, या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान। भारत मात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान, महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन। थँक्स सन्माननीय संदीप पाटील शिरडोन, आपण इथे उपस्थित असाल तर आमच्या स्पर्धेच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी रुपेश म्हात्रे आपल्याला व्यासपीठावर इन्व्हाइट करतात, यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। सन्माननीय भाऊशेठ म्हात्रे नागझरी यांचं इथे आगमन झालेलं आहे, यावं व्यासपीठावर आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धेत आपलं स्वागत आहे। हो टू रॉकस्टार प्रवीण गायकर। सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आमचे आयोजक भारत शेठ म्हात्रे आणि श्रीकृष्ण स्पोर्ट्स आयोजित चंद्रकांत स्मृती महेशदादा राघोशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये प्रत्येकाचा मान सन्मान आपण पाहताय। डेथ ओवर नरेश पाटिल मयूरेश पाटिल स्लॉग ओवर में आ चुके हैं। अंपायर का वाइड बॉल का इशारा, पहली गेंद फेंक रहे थे बाएं हाथ के गेंदबाज, वाइड की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा। अब तक बात करेंगे 54, 12 गेंदों में 41 बनाकर निखिल वहां पर बल्लेबाजी कर रहे। मयूरेश तैयार, ओ खींचना चाहते थे इस गेंद को ऑन साइड में, घुटने के बल पर खेलना चाहते थे। लाइन लगातार बेटर रखते हुए, पहली गेंद भी खराब नहीं कहेंगे महागुरु, जहां पर वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास किया था उन्होंने, लेकिन कुछ ज्यादा ही बाहर गई। शायद बल्लेबाज छेड़छाड़ करेंगे उसी सोच में थे, और लेफ्ट हैंड गेंदबाज जब भी आते हैं तो आउट जो ऑफ स्टंप जो गेंदबाजी होती है वो ज्यादा करने में सक्षम रहते हैं। ये लीजिए इस बार बल्ले के स्लॉट में खींच लिया इस गेंद को, डिप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। चौदह गेंदों में 47 रनों की नाबाद पारी। क्या यहां से हमें इस टूर्नामेंट का चौथा अर्धशतक देखने को मिलेगा? भले ही ये ग्राउंड रनों का है, लेकिन इतने भी अर्धशतक नहीं बने, सिर्फ 3 ही बने। कल तो मेरे ख्याल से एक भी नहीं बना, बड़ा लॉस था रायगढ़ ठाणे का, लेकिन आज भी यहां पर हमारे इस एरिया की ताकतवर टीमें खेल रही है।
और उठाकर खेला है मिस टाइमिंग स्ट्रोक, मिड विकेट का खिलाड़ी राज गेंद के नीचे, पिछले साल के ये बाइकर मैन है और उनके द्वारा ये कैच और बड़ी पारी मात्र समाप्त होती हुई कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ 11 पड़गे टीम के निखिल रमेश मात्रे बैक टू द डगआउट। बल्लेबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां दोस्तों। कमाल की पारी खेली इस बल्लेबाज ने, 7 छक्के 1 बाउंड्री दागी और वहां पर शुभकामना आते हुए उनके बल्लेबाजी के लिए वाकड़ी का बैलगाड़ा क्षेत्र का छोटा टाइगर राज पाटिल, इनके ओर से निखिल रमेश मात्रे इनको शुभकामनाएं नजर आती हुई। बढ़िया बल्लेबाजी का परफॉर्मेंस। टीम की रन संख्या अब तक बात करेंगे, 60 रन पर पहुंची है। क्या ये अपेक्षा भरा टारगेट रहेगा अपोजिशन टीम के सामने? क्या अपने गेंदबाजों के ऊपर अगर भरोसा है तो आपके लिए भी बढ़िया परफॉर्मेंस देना पड़ेगा। पिछले साल की रनर अप रही है टीम एबीसी डीईएफ पोल से और निश्चित तौर पर आप देखेंगे कि यहां पर इस शुरुआती सीजन के मुकाबले में कैसा परफॉर्मेंस होगा। और बाहर की तरफ निकालने का प्रयास, बढ़िया बॉलिंग नजर आती हुई संचित और साथी गेंदबाज मयूरेश पाटिल बढ़िया बॉलिंग करते हुए। ओ कॉटन बॉल आपने फॉलो थ्रू में क्या बढ़िया कैच पकड़ा है। विकेटों का सिलसिला जारी है, विकेट नंबर जाएगा 6 मैदान से बाहर। बात आहे दमदार संगीत आपण ऐकलं। दोनच राजे इथे जन्मले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तल्यावर। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तके वाचून दिलं नाही ते आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि त्यांच्यामुळे आपण आहोत ते हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकताय। लास्ट बॉल थी इस ओवर की, ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, अंपायर का वाइड बॉल का इशारा। देखिए लास्ट बॉल थी, अगर सीधी गेंद आप डालते हैं जो डॉट बॉल या फिर बड़ा हिट कोई भी आता तो शायद गेंद होती पूरी, लेकिन कभी कभी आप एक्स्ट्रा गेंद डालते हैं फिर बड़ा शॉट आता है तो तकलीफ आपकी टीम के लिए होती है और इस तकलीफों से बचना हमेशा गेंदबाजों के लिए थोड़ा सा कठिन होता है। लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग और फुल टॉस बॉल प्रहार किया है, गैप में जरूर ये गेंद। ओ बढ़िया फील्डिंग, खिलाड़ी थे मंथन पाटिल लेकिन नहीं रोक पाएंगे। तीसरे, दूसरे, तीसरे, चौथे एक्शन में एफर्ट लाजवाब था लेकिन गेंद सीमा रेखा पार। 4 रन, वेल फिनिश। पहले इनिंग्स का खेल समाप्त हो चुका है, यानी कि कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडल स्वर्गीय नारायण शेठ पड़गे 11 टीम की रन संख्या 65, 6 विकेटों के नुकसान के ऊपर। पड़गे टीम के फॉरवर्ड अजिंक्य अजय भी मैच का आनंद लेते हुए, अजय आपका भी स्वागत करेंगे। यानी कि जीतने के लिए लक्ष्य होगा 66, 30 गेंदे 66 रनों की जरूरत। यह लक्ष्य पूरा होगा या नहीं होगा इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में। राहुल भोईर मैम फ्रॉम मानेरे। तब तक हम टॉस के लिए बुलाना चाहेंगे गावदेवी तुर्बे टीम के कप्तान मौजूद है। आई गावदेवी स्वर्गीय खुशाल दादा एंड परेश दादा 11 डोंगराचा बड़ा टीम के कप्तान, आप टॉस के लिए संपर्क करें। अगर इनिंग ब्रेक में टॉस नहीं होता तो शायद आपको पेनल्टी के लिए यहां पर जरूर जाना पड़ेगा। यह बात हम आप तक पहुंचा रहे। धन्यवाद। चला डोंगराचा पाडा क्रिकेट संघ, आई गावदेवी कुशाल परेश दादा 11 डोंगराचा पाडा क्रिकेट संघ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाचे संघनायक मोहन इथे उपस्थित आहेत। डोंगराचा पाडा क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला संघाचे पुरस्कर्ते आहेत भीमशेठ फडके डोंगराचा पाडा यांचा खास करून आम्ही भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करू की त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे। चला सन्माननीय विश्वास पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। किंग ऑफ टेनिस क्रिकेट रायगड डिस्ट्रिक्ट विश्वास पाटील तोंडरे यांचं आगमन झालेलं आहे। भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करतो
आमचे मित्र भारतदादा म्हात्रे, रुपेश म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे त्यांच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने आपण व्यासपीठावर यावं. इथे समालोचक राहुल भोईर यांचं आगमन होत आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ आणि स्वर्गीय चंद्रकांत स्मृती क्रीडा कमिटीच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. यानंतरची लढत असणार आहे. अतिशय बिग फाईट सुद्धा आपल्याला बघायला एक मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. ती कुशाल दादा, परेश दादा आई गावदेवी क्रिकेट संघ ढोंगऱ्याचा पाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी तुर्बी अशी लढत असणार आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री कृष्णाशेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे क्रिकेट संघाने 65 धावा कुटून 66 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. ते स्वर्गीय रतन स्मृती 11 शिरडोन क्रिकेट संघाच्या विरोधात आजच्या दिवसाची पहिली लढत, पहिला आवाज पहिल्या सत्राचा आपण ऐकलं. रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं आता बोलणार आहोत. राहुल भोईर यांच्याकडे आपण बोलूया. थैंक यू सो मच महागुरु सर. थैंक यू सो मच प्रवीण जी गायकर. सुस्वागतम. व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आज आपण पाहतोय डे आय थिंक 5वा डे आपल्याला पाहायला मिळेल. याच्या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आयोजित चंद्रकांत स्मृती चषक महेशदा राघव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार चषक 2025 आपण पाहतो. आणि आजचा हा पहिला सामना स्वर्गीय नारायण शेठ 11 पडघे आणि त्यांच्या अगेन्स्ट स्कायरॅल रतन स्मृती शिरडोन बी गावदेवी स्पोर्ट्स. पुन्हा आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. त्याच्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 सलामीवीर फलंदाज तकदीर पाटील आणि राज पाटील. अल्पेश भोईर पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. टार्गेट एकूण या मॅचमध्ये विजयाकरिता 66 टार्गेट आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओ द विकेटनं नॉन साईडला खेळले. जरूर मिक्स फिल्डिंग झालेली आहे. काहीशा रन्स इकडनं मिळतील. डीपमधून फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा 4 चौकार. तकदीर पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती सिक्सर. त्याच्यानंतर एक बाउंड्री. एकूण रन्स स्कोरबोर्डवरती झालेल्या 10. टार्गेट मोठा आहे. सुरुवात देखील चांगली. यावेळेचा चेंडू चांगला मात्र अपील देखील पाहायला मिळाली. LBWची मात्र अंपायर देखील पाहत असताना की ज्या हाईट फॅक्टरचा विचार जरूर त्यांनी देखील केला असावा. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट ज्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. मात्र पावसाच्या अभावी ही स्पर्धा थोडीशी पुढे
पॉस पण आपल्याला होताना पाहायला मिळाली भारतदादा म्हात्रे आणि श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या वतीनं. यावेळेचा फटकावे जरूर केले डीप मध्ये फिल्डर, त्यांचा जजमेंट जरूर चांगला मध्ये त्यांना बीट करून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर तकदीरच्या बॅटमधून दुसरा सिक्सर. सुंदर सॉन्ग आमचे डीजे नितीन लास्ट इयर जरूर त्यांनी आमचे देखील दोन मला तर वाटतं एकच रेकॉर्ड केली होती. घुसटण्याच्या देखील मैदानामध्ये त्यांनी सुंदर अशी दोन आमची रेकॉर्ड केली होती, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. यावेळेस मोठी एज विकेट देखील मिळेल, महत्वाची विकेट असणार तकदीर पाटीलची, ज्यानं सुरुवात चांगली करून दिली जरूर, पण तो परत तो मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का लागत असताना मॅचमध्ये शिडून बी संघाला पहिला षटकाचा इकडनं खेळ संपलाय पॉवर प्लेच्या आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरी 16 धावा धावपलकावरती एकूण या मॅचमध्ये करायच्या 66. पहिलं षटक संपलाय. यस दिस आहे भारत म्हात्रे नागझरीवाला फेमस आहे छकडेवाला, निवृत्ती काका तर अड्ड्याला, एकनाथ काका त्याच्या जोडीला, एकनाथ काका त्याच्या जोडीला, एकनाथ काका त्याच्या जोडीला. भारतदादाच्या छकड्यावर काल्या स्वप्नील ड्रायव्हर हाय, श्रीकृष्ण प्रसन्न हाय, त्याची कृपा शिरावर हाय, श्रीकृष्ण प्रसन्न हाय, त्याची कृपा शिरावर हाय. नक्की बैल बाल्या भाईला तोडच नाही. चला आता सुंदर संगीत आपण ऐकलं. बैल बाल्या भाईला तोडच नाही. आणि निश्चित स्वरूपात राहुल भोईर एक नामांकित समालोचक आहेत. बैलगाडा शर्यतीत नेहमी त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. मात्र त्यांच्यासाठी आज बाल्या भाई या बैलाचा सातत्याने गजर झाला पाहिजे. निश्चित स्वरूपात त्याचे मालक बाल्याबाई बैलाचे मालक भारतदादा म्हात्रे आणि निवृत्तीदादा म्हात्रे यांच्या वतीने आपल्याला इथे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्या बात आहे, धन्यवाद. निवृत्त शेठ म्हात्रे इकडे उपस्थित आहेत, मनापासून आभार तुमचं देखील. आणि जरूर बाल्याबाई करिता आज जसं महागुरू बोलले की आपण त्यांच्याविषयी बैलाविषयी चर्चा करूच, तर सध्या आपण मॅचकडे फोकस करू. कारण का निवृत्तांचं म्हणणे होते की तुम्ही आवर्जून आमच्या मॅचला उपस्थित राहावा, मात्र त्यांच्या विनंतीला मान देऊन आज जरूर आम्ही इकडं पोहोचलोय आणि सगळ्यांचं मनोरंजन दुपारनंतर आपण करू. सध्या मॅचकडे फोकस करू. एकूण या मॅचमध्ये बघतो आपण विजयाकरिता 66 टार्गेट असताना पहिलं षटक संपला. एकूण धावा धावपलकावरती आहेत 16. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती संदेश पाटील आले. ओ द विकेट फुल टॉस ऑन साईडला फक्त दिशा दिलेली एबी स्टाईलनं. रन्स चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. सन्माननीय पडगे क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर कृष्णा भोईर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे चिटणीस आहेत, त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आहे. थँक्यू सो मच सन्मान्य चंद्रकांत शेठ म्हात्रे. त्यांच्या वतीनं खास आमच्या वाईजकरिता त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं, त्याबद्दल चंद्रकांत शेठ म्हात्रे यांचं मनापासून आभार. मॅचकडे फोकस करू. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आहे खरं तर. आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लास्ट इयर शिडोन संघानं सेकंड राहिले होते आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता राज पाटील शिडोनचा.
तो सध्या आपल्याला सॅकिंग एंडला पाहायला मिळतो. त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असते शिडोन संघाला या महत्वाच्या मॅचमध्ये. चांगला फटका आहे, खिचून मारले, रन देखील चांगला मिळतील. चेंडू चालला मिडविकेच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीजेबी सिक्सर्स. नितेश, जबरदस्त साऊंड क्वालिटी, मजा येईल आजच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस कॉमेंट्री करायला. ज्या अनुषंगानं आपण पाहतोय नितेशचं सुंदर असं डीजे सर्व्हिस. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर द विकेट. चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगमध्ये आपण पाहतोय. तिकडे देखील चांगले फिल्डिंग संदेशकडनं जास्त अपेक्षा असतील. लास्ट इयर तो चांगला खेळला होता मैदानावरती, प्लेअर ऑफ द नक्कीच टुर्नामेंट राहिला होता. यस, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. आमचे स्कोरर मित्र रणजित बोर आमच्यासोबत आहेत. अप्रतिम स्कोरिंग करत आहेत, सुंदर आम्हाला माहिती देत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर आहेत, महागुरू गडगेसर देखील आमच्यासोबत आहेत. आजच्या दिवसामध्ये पूर्ण आमची टीम. रन्स एकूण आहेत 27. 27 धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक. या मॅचमध्ये एकूण चेस आहे 66. नेक्स्ट बॉल. रिवर्स खेळले, अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला शॉर्ट पॉइंट मध्ये. निखिल तिकडे आपण त्याला बघितलं फिल्डिंग करत असताना, जबरदस्त त्यांच्या माध्यमातून आपल्याला 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. आणि या विकेटवरती या मैदानावरती धावा होत आहेत. हाय स्कोर आपण जर बघितला तर आतापर्यंत या स्पर्धेमधला कालचा आपण बघितलं तर कालचा हाय स्कोर आपण पाहतोय 103चा आहे. यस, ठीक. इथे नाणेफेक केली जात आहे. चला, खुशाल दादा 11, परेद दादा 11, गावदेवी आई गावदेवी क्रिकेट संघ डोंगराचा पाडा विपक्ष गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या दरम्यान सन्मान्य भाऊशेठ म्हात्रे यांच्या शुभासे नाणेफेक केली जाईल. दादा या नाणेफेक इथे केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना मात्र 5 षटकांचा खेळवला जाईल. हॅज अ मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 5 ओव्हर्स. सामना मात्र 5 षटकांचा इथे खेळवला जाणार आहे. भाऊदादांच्या शुभासे नाणेफेक संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. आणि कॉलिंगसाठी इथे मोहनला खऱ्या अर्थाने प्राचारण केलेलं आहे. पुकारसाठी त्यांना इन्व्हाइट केलं. चला बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने. आणि नाणेफेकीचा कौल आमचे डोंगराचा पाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. भीमशेठ फडके यांनी पुरस्कृत केलेला संघ. संगणक निर्णय आपला काय असणार आहे? क्षेत्ररक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाला डोंगराचा पाडा क्रिकेट संघाने फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स राहुल भोईर. थँक्यू सर. महागुरू सर आहेत, म्हणजे डोंगराचा पाडा संघाचं त्यांनी ऑनरचं नाव सांगितलं. पूर्ण म्हणून तुम्हाला माहिती मिळेल, सांगायची गरज नाही, कारण का महागुरू आहेत आणि भरपूर वर्षाचा अनुभव त्यांचा आहे. क्रिकेट समालोचक सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो किंवा ॲज अँकर. तुझ्या मॅचच्या दिशेनं चेंडू शिल्लक बघतो आपण. एकूण 18 बॉलमध्ये विजयाकरिता 38 धावेची गरज. ऑन साईडला फटका टर्न करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये तिकडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग अपेक्षित होती, थोडीशी खराब पाहायला मिळाली. चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं अजून जरूर मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण धावा आहेत 30 धावा आहेत. चेंडू शिल्लक बघतो येणारे 17 चेंडू आय थिंक असावे. 17 बॉलमध्ये 36 धावेची गरज आहे. ओम साई लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट अप्रतिम आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जरूर आम्ही क्रिकेट टुर्नामेंट एन्जॉय केली मागचे 2-3 दिवस. आज कॉमेंट्री बॉक्समधून जरूर मजा येणार आहे. रिवर्स करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. चेंडू पडल्याच्या नंतर टॉस थोडासा आपण बघतोय. मॉर्निंगचा हा पहिला सामना आहे. ओसचं प्रमाण आपण बघितलं, कालचं थंडीचं प्रमाण जास्त होतं बघितलं आपण. आणि त्याच अनुषंगाने हा पहिला सामना थोडीशी विकेट दमट असावी, कारण का काल 53 धावा चेस झाल्या नव्हत्या. राशी 11 खोनी आणि RCC पेटला त्या धावा चेस झाल्या नव्हत्या कालच्या दिवसामध्ये मॉर्निंगच्या पहिल्या मॅचमध्ये. आज बघा धावा चेस होतील का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन द लेग बोल्ड केला जातोय. जबरदस्त बॉलिंग, विकेट इथनं मी इथे महत्वाची खेळाडू बाद. भारत बालाबाई सोबत टिटवी पडणारे तिकडा नाना शेठ प्रधान यमाडीची गोटकरांचा शॉटगन छोटा सर्जा पडणारे या बोलोल्या अड्ड्यात या उसटणी अड्ड्यात या बोलोल्या अड्ड्यात आमचा भारत मात्रेचा चक्र कधीच हरला नाही.
क्या बात आहे. लास्ट इयरची ही सध्या तरी आपण धून ऐकली. यंदाही आपला प्रयत्न असणार आहे. 12 दुपारनंतर आपण जरूर जेव्हा पाहुणे येतील बालाबाई थोडासा बाग फुटला कमबॅक होईल जरूर अपेक्षा नक्कीच त्याच्याकडनं देखील असतील. लास्ट इयर असंच होतं थोडंसं बाग फुटला होता मग त्याच्यानंतर सीझन स्टार्ट झाली धुमाकूळ घातली. बॅक टू बॅक 17 शर्यतीचा मानकरी झाला होता. ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये फिल्डर जेलची शक्यता डाऊन तिथे बॉल पाहतो आपण फिल्डर आहे चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स महत्वाच्या. आता जरूर शिडून संघ बॅक फुटला असेल ज्या अनुषंगानं बॉलिंग मात्र मधून चांगली होती. 1 मोर विकेट खेळाडू बाद. निखिल म्हात्रेची अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग पाहतो आपण. त्याने आतापर्यंत 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत. 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. 2च धावा खर्च केलेला आहेत. कंजूसची बॉलिंग आपण म्हणू शकतो आणि ती बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मिरिट टू मिरिट बॉलिंग आहे कारण की ह्या विकेटवरती विकेट्स आपण पाहतो जरूर लांबची असली तरी पण सिक्सर जे आहे ते जास्त जवळ इझिली जात आहेत. त्या अनुषंगानं म्हात्रेची चांगली बॉलिंग आहे. ऑन साइडला फटका पुन्हा जेलची शक्यता. मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल तोच फिल्डर तोच रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. आय थिंक विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेले मात्रेनं अप्रतिम बॉलिंग बॅक टू बॅक 3 विकेट इकडनं मिळवलेल्या आहेत. शिडून संघ बॅक फुटला आणि पुन्हा एकदा पडघा टीमनं कमबॅक केलेला मॅच मध्ये. विकेट हॅट्रिक या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. पहिला नक्कीच पराक्रम केला होता प्रथमेश साळुंकेने गाथा 11 तलुजा मजकूर टीमच्या बॉलरने. त्याच्यानंतर राहुल काटेचे आणि त्याच्यानंतर त्यांनी योगेश म्हात्रे म्हात्रे पाड्याचा बुग्या ज्यानं विकेट हॅट्रिक केली होती या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. आणि आताचा बघतो आपण निखिल म्हात्रे ज्यानं 30री विकेट हॅट्रिक संपन्न केलेली. का बॉलिंग करतोय. 1 टू गो. यावेळेचा फटका चांगला. टायमिंग देखील प्रचंड सुंदर. रन्स देखील चांगला मिळतील. या सिक्सरची गरज जरूर होती. तो सिक्सर आलाय. 6 धावा. ब्रेक मैदान खऱ्या अर्थाने पाण्याची पूर्तता राहुल भोईर इथे केली जाणार आहे. निश्चित स्वरूपात डिसेंबरच्या शुभ मुहूर्तावर निश्चित स्वरूपात 8 ते विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि उसाटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजीदादा पाटील सचिन पवार यांच्या संकल्पनेतून 8 ते 12 डिसेंबर रोजी विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून प्रकाश ज्योतातील नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 30,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000 आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक असणार आहे. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत उसाटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं भारतदादांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच महागुरु. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर अखेरीस आपण रन्स पाहतोय. स्कोरबोर्ड विकून झालेले आहेत. 36 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये विजय करता अजूनही 30 करायचे आहेत. 15च्या सरासरीनं आता इकडनं जावं लागणाऱ्या मॅचमध्ये जर सामना जिंकायचा असेल. सुंदर असे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आयोजक सन्मान्य आमचे महेश शेट राघव पाटील युवा नेते भाजपा. त्याच्यानंतर आमचे बाल्याबाई बैलाचे मालक भारतदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत स्मृती महेशदादा राघव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं दमदार आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानंच आमदार चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतो, एन्जॉय करतोय. पहिलीच मॅच. वेलकम सगळ्यांचं पर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या मॅचमध्ये जरूर मोठं टार्गेट आहे. 66 टार्गेट आहे मॅचमध्ये. 12 मध्ये 30 करायचे आहेत
आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर अल्पेश भुईर. या दोन बॅटरला आता इकडनं कसरत करावी लागणार आहे. बघतो आपण मैदानामध्ये आय थिंक मंथन सोबत राज आहे. राज आणि मंथनला इकडनं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 15ची सरासरी असणार. आता प्रति षटकामागे इकडनं धावा उभाराव्या लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर भरपूर मेहनत करावी लागेल. आणि या विकेटवरती किंवा या मैदानावरती या धावा एवढ्या मोठ्या नाही आहेत. मग हा षटक महत्त्वाचा असणार आहे. 14 षटक लापटी बॉलर रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. सुंदर चांगली बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग इकडे होत असताना अल्पेशच्या माध्यमातून पहिला चेंडू आपण पाहिला. त्याच्यामध्ये लेंथ आपण बघितली थोडीशी खालीच ठेवली होती. त्याला माहिती आहे इकडनं आपण एखादा बाउन्सर किंवा हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मोठा फटका येऊ शकेल. त्या अनुषंगानं विकेट टू विकेट चेंडू ठेवला जातोय. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. फुल लेन्स ऑन साईडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त 10 विकेटनं मिळणार नाहीये. प्रत्येकी धाव महत्त्वाची असणार आहे कारण हा सामना थोडासा दूर चाललेला. 10 चेंडू शिल्लक. 29 धावेची गरज आहे मॅचमध्ये. कालच्या दिवसामध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या आणि या दिवसामध्ये बघतो आपण आजचा आपण जर विचार केला तर सोमवारचा आजचा दिवस आहे आणि पहिल्या मॅचमध्ये धावा चेस करणं एवढं इझी जात नाहीये. दौ जो आहे थंडीचे आता दिवस सुरू झालेले आहेत आणि कालचा देखील आपण क्लायमेट बघितला. जास्तच थंडी आपण कालच्या रात्रीमध्ये अनुभवली. नेक्स्ट बॉल भुईरचे प्रयत्न आहेत विकेट टू विकेट चेंडू टाकण्याचे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. थोडासा बाकफुटला मॅचमध्ये सध्या तरी पाहतो आपण शिडोन बी संघ. 1-2 मोठे फटके लगावले तर पुण्याला कमबॅक होऊ शकेल. तसाच काय प्रयत्न करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. समोर खेळत फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला आहे. मी ते चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यांची गरज आहे. आलाय बीजेबी सिक्सर. क्वालिटी शॉट पाहायला मिळाला. 9 चेंडू शिल्लक आहे. 23 धावेची गरज आहे. बॅक टू बॅक आय थिंक इकडनं मोठे फटके पाहतोय आपण मंथन पाटीलच्या बॅटमधून. हा दुसरा सिक्सर. चांगली बॅटिंग होती. नेक्स्ट बॉल अजून एक वन्स मोर ऍक्शन रिप्लाय. जणू काय रिप्लाय आपण पाहतोय. हा देखील चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंथनने केलेलं आक्रमण. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर आहे. माफ करा कारण का बघतो आपण आय थिंक तिसऱ्या ओव्हरच्या लास्टच्या बॉलवरती सिक्सर आला होता आणि इकडे बघतो बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेले आहेत. 5वा खेळाडू आहे की ज्यांना बॅक टू बॅक 7वा खेळाडू आहे. आता इक्वेशन आपण सांगूया. या मॅचमध्ये 8 चेंडू शिल्लक 8 बॉलमध्ये 17ची गरज आहे. सेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असणार आहे. चेंडू कधी हरवला शेवटचा षटक असो आय थिंक शेवटचे काय चेंडू असतील तरी देखील तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाणार आहे. जुना चेंडू यूज होणार नाहीये. या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जरूर नियमावली आपण पाहत असतो. 8 चेंडू शिल्लक 17 धावेची गरज. मंथनचे 3 सिक्सर. खरं ती मॅच अजूनही ऑन आहे सांगत असताना शिडोनच्या बाजूनं चांगली बॅटिंग होते. नेक्स्ट बॉल अजून एक फटका समोर खेळलेत. मिस टायमिंग डाऊन द बॉल. फिल्डर चूक होणार नाहीये. मंथनला परत नक्कीच जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अल्पेशनं कमबॅक केलाय. जरूर काही मोठे फटके बघितले. विकेट महत्वाची येते. खेळाडू बाद. नवीन बॅटर मयुरेश पाटील. 7 चेंडू शिल्लक 17 धावेची गरज आहे. अल्पेशने धावा खर्च जरूर केला. मात्र महत्वाचे विकेट ज्या मंथननं मॅचमध्ये कमबॅक केला होता 3 बॉल 3 सिक्सर मारले होते त्या मंथनला आता मात्र परतावा लागतो मैदानाच्या बाहेर.
रन्स गेलेले आहेत, मात्र विकेट त्याला महत्वाची होती, ती विकेट त्याने घेतलेली आहे. मॅचमध्ये पुन्हा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतं. आता इक्वेशन आपण बघितले 17 धावेची अजूनही गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहे त्या मॅचमध्ये. जबरदस्त अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट, जरूर चर्चेत असते क्रिकेट टुर्नामेंट भारत दादा मात्रे यांची. आणि काल पेट टीमला 7 बॉल 7 धावा देखील झाल्या. आय थिंक खोनीच्या अगेन्स्ट त्या धावा खोनी टीमने डिफेन्स केल्या होत्या. अप्रतिम क्रिकेट आपण कालच्या देखील दिवसामध्ये बघितलं. आणि कालचा जर विषय केला तर कालच्या दिवसामध्ये वनस्पत टेंबोलीचे बावाले बी या टीमनं काल बाजी मारली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले ते खेळले होते. ओव्हर संपलेली आहे आणि या ओव्हरमध्ये चौथा आय थिंक 5वा आणि 6वा चेंडू जरूर कमबॅक करणार राहिलेला आहे. आणि आता बघतो आपण इक्वेशन या मॅचमध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. 6-17चं इक्वेशन थोडंसं अवघड झालेलं आहे. मग या विकेट या मैदानात या धावा अवघड नाही आहेत. थोडासा वेळ कमी घ्या. येस, ऐकूया डिझेल. चला, पाण्याची मागणी होती, आपण लवकरात लवकर पाण्याची पूर्तता करूया. स्पर्धेमध्ये पाहतो आपण प्रथम क्रमांकासाठी 1,50,000 रुपये असणार आहेत. द्वितीय क्रमांक 75, त्याच्यानंतर तृतीय क्रमांक असणारे 35 त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांक जो आहे तो देखील 35 असणारे. 5वे देखील क्रमांक सेम असतील, 35,000 रुपये असणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्याकरिता वॉटर फिल्टर असणार आहे. त्याच्यानंतर मालिकावीरसाठी अतुल शेठ बाजाराम पाटील, युवा नेते बाजपा टोंडरे गावचे आमचे जे आहेत आमचे मित्र, यांच्या माध्यमातून सुंदर अशी मालिकावीरची आम्हाला बाईक पुरस्कृत त्यांनी केली. तुम्हाला नक्की समोर ती पाहायला मिळेल. टिटवी बादल बैलाचे मालक जे आहेत, मोठं नाव आहे बैलगाडी शर्यतीमध्ये, सातत्यानं हा नाव आपण पाहत असतो. त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर आमचे संयोजक महेशदा राघव पाटील, महेश राघव शेठ पाटील, युवा नेते बाजपा च्या माध्यमातून आम्हाला धनादेश क्रिकेट टुर्नामेंट करीत तब्बल 1,50,000 रुपयाची मदत त्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे असते. ओम साई लाईव्हच्या माध्यमातून सुंदर आम्हाला अपडेट आपल्याला नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलेले. आतापर्यंत क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एकूण सिक्सर 268 लागलेले आहेत. टोटल आपण चौकार बघितले 170 आणि टोटल रन्स आपण बघितले तर 2974 धावा झालेले आहेत. काय सुंदर असे आपल्याला अपडेट पाहायला मिळते ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. ही वाहिनी आपण पाहतो सातत्यानं खूप चांगलं काम करते. मग क्रिकेट टुर्नामेंट असो अथवा बैलगाडी शर्यत असो, सातत्यानं या वाहिनीला मागणे. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अचूक माहिती मिळेल. दरे बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू चांगला होता, आडव्या बाटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता मॅच जरूर बघतो आपण रंगतदार पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका पहिल्या बॉलवरतीच अपेक्षित होता, मात्र दरेचा चांगला चेंडू आपण बघितला. विकेट टू बॉलिंग करतोय. येत असताना डॉट बॉल. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील केलेला आहे. गावदेवी तुर्बेच्या गावदेवी स्वर्गीय कुशाल दादा, त्याच्यानंतर परेश दादा 11 डोंगराचा पाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलेत, किचून मारला फटका डीप मध्ये, मिड विकेटला चांगली फिल्डिंग. सेकंड इकडनं धाव घेण्याचा प्रयत्न असेल की काय, अशी रन आहे की नाही, आय थिंक नसावी. बॅटरला इकडनं क्रीज सोडावी लागेल. रन्स जर तुम्हाला घ्यायचे असेल तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि खूप चांगले नियमावली आपल्याला पाहायला मिळते. मागाशीच मी उल्लेख केला क्रिकेट टुर्नामेंटचा. आमच्या ऑफिशियल अंपायर्स आहेत. एकूण रन्स आहेत स्कोरबोर्डवरती 50 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू शिल्लक, 16 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका गरजेचा असणार आहे. या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर तो प्रयत्न जरूर शिडून टीमच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. लेफ्टी बॅटर साकिंगला आपल्याला पाहायला मिळतील मयुरेश पाटील. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस बदल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. लेफ्टी बॅटरसाठी ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेग, लॉंग ऑनला फिल्डर एक स्क्रीन समोर आणि एक खेळाडू बघतो आपण स्लीपर कव्हरच्या दिशेनं थोडासा स्क्वेअर ठेवलेला आहे. इनफिल्ड शॉटमध्ये शॉर्ट पॉइंट. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू, अपील. अंपायर तिथे सहमत नाहीयेत.
रन्स मात्र मिळणार आहे. एक लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे स्कोर मोजून 51. 3 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावेची गरज आहे. मोठा फटका या बॉलवरती गरजेचाच असणार आहे आणि प्रयत्न आतापर्यंत आपण चांगले बघितले. त्याच्यानंतर बघतो आपण जे अल्पेशने विकेट घेतली मंथन पाटीलची, ती कदाचित त्या मॅचची टर्निंग पॉईंट होऊ शकते. जरूर त्यानं काहीशा धावा कर्षित केल्या पण त्याचा कमबॅक देखील आपण बघतोय विकेटच्या नंतर. दरे चांगला चेंडू महत्वाचा होता, तो आलाय देखील. डॉट बॉल आणि या मॅचमध्ये आता भरपूर पुढे या मॅचमध्ये स्वर्गीय नारायण शेठ 11 पडघे टीम नक्कीच नारायण शेठ नावानं हा संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या मॅचमध्ये. जसं आपण काल बघितलं की पहिल्या मॅचमध्ये रन्स ज्या होत्या त्या RCC पेटला चेस झाल्या नव्हत्या, तसंच आता आपल्याला समीकरण सेम आज देखील पाहायला मिळणार आहे. इकडे देखील तसंच झालेलं आहे कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 15 धावा पॉसिबल नाही आहेत. यावेळेचा हा देखील चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. मॅचमध्ये आता फॉर्मॅलिटी बाकी असणार आहे. आज देखील चांगल्या टीम इन ॲक्शन खेळतील. राधाकृष्ण टोंडरे, भैरदेव रीटकर, वेलकम साटणे, अमृत 11 बोरले. तुर्बे संघ आता इन ॲक्शन आहे डोंगराच्या पाटाच्या अगेन्स्ट. चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 संघ इन ॲक्शन पाहायला मिळतील या 5व्या दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल आणि हा देखील चेंडू दरेचा अतिशय सुंदर पाहायला मिळाला. डॉट बॉल बघतो आपण इकडनं धावा चेस झाल्या नाहीयेत. पुन्हा एकदा सेम रिझल्ट कालचा देखील आपण पाहतोय. कालच्या पहिल्या मॅचमध्ये RCC पेटला धावा चेस झाल्या नव्हत्या आणि आजच्या दिवसामध्ये देखील बघतो आपण धावा चेस झाल्या नाहीयेत. सामना इथं बघतो आपण जिंकलेला सहज चिणो संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर माफ करा पडगे टीमने मॅच जिंकलेली. समाशो नितीन मात्रे निखिल मात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 15 बॉलमध्ये 47 बनवल्या, 1 विकेट अटॅक देखील कंप्लीट केलेली आहे. आता आपण अजिबात वेळ न घेता जाणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच असणार आमचे महागुरु सन्माननीय गर्गे सर. थँक्स राहुल भोईर. इथे आता जे आजच्या दिवसाची पहिली लढत झाली, एका बाजूला कृष्णाशेठ पाटील माजी सरपंच पडगे यांनी पुरस्कृत केलेला संघ कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ. तर कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर आणि दिविशा 11 पडगे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करत आहोत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिरडोन क्रिकेट संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा हिरो निखिल मात्रे मॅन ऑफ द मॅच. निखिल साडी कृष्णाशेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ज्यांनी अंतिम षटकामध्ये उत्तम गोलंदाजी साकारली आधी धरे याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर स्पर्धेसाठी सुद्धा कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. आणि आमच्या समालोचन ग्रुपसाठी सुद्धा त्यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कृष्णाशेठ पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व मनपूर्वक आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला निखिलला इथे सामनावीराचा पारितोषिक दिलं जाईल. शिवडोन क्रिकेट संघाचे संघनायक रुपेश मात्रे यांच्याशी संपर्क साधावा. इथे निखिलला सामनावीराचा किताब दिला जाईल. आमचे रोहितदादा मात्रे यांच्या शुभास्ते निखिल याने दमदार फलंदाजी केली, 47 धावांची दमदार खेळी साकारली. त्यामध्ये निश्चित स्वरूपात 5 षटकारांचा समावेश. कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. निखिल वेल डन निखिल, यू रिअली परफॉर्मन्स व्हेरी वेल, यू बॅट वेल, बॉल वेल. अतिशय उत्तम कामगिरी साकारली. निखिल यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. रमेश शेठ मात्रे यांचे सुपुत्र आहेत. निखिल पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे. एकंदरीत 47 धावा तुम्ही कुठून काढल्या, विकेटवर एक चांगल्या प्रकारे मदत मिळाली. आपल्या खेळीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? स्पर्धा तर 1 नंबर आहे आणि दरवर्षी आम्हाला इथं चान्स भेटतं. भरतदादाचा आम्ही धन्यवाद बोलतो. चला निखिल, एकंदरीत संघाने विजय संपादित केलं. संघाच्या कामगिरीवर एक तू सिनियर क्रिकेटर म्हणून कितपत समाधानी आहे? कारण की मला आधीवर विश्वास होता, त्यामुळे मी दुसरी ओव्हर नाही टाकली. थँक्यू सो मच. कृष्णाशेठ पाटील साहेब यांच्या वतीने तुझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि ऑल दी बेस्ट. चला यानंतर लढत आपण मैदानामध्ये पाहतो मित्रांनो. एका बाजूला खुशाल दादा 11
आणि एका कुशाल दादा परेश दादा 11 गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा भीमशेठ फडके आणि